रोटी फाउंडेशनच्या सहकार्याने फुलेले चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य. इतरांना मदत करावी असा बऱ्याचशा लोकांचा विचार असतो, मात्र त्यापैकी फार कमी लोक हा त्यांचा विचार प्रत्यक्षात प्रक्रियेद्वारे उतरवून दाखवतात. मात्र याला अपवाद म्हणून मुंबई येथील रोटी फाउंडेशन ही सेवाभावी संस्था ठरलेली आहे. ही संस्था नेहमीच तालुक्यातील प्रख्यात समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असते. आज दिनांक 7 जानेवारीला या फाउंडेशनचे समन्वयक सीएम बकेरिया, श्री संजय सरकार व श्री संजय पन्नासे यांनी रामटेक येथील समर्थ शाळेला भेट देत प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यकता असलेल्या शालेय उपयोगी वस्तू जाणून घेत त्याची नोंद करीत त्या लवकरच पुरवठा करण्याची हमी दिली आहे. तर माध्यमिक शाळेतील वर्ग 6 व 7च्या विद्यार्थ्यांना शूज व जॉमेट्री बॉक्सचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. बरेच लोक म्हणतात की त्यांना मदत करायची आहे. प्रत्यक्षात ते करण्यासाठी रोटी फाउंडेशन मुंबईने पाऊल उचलले आहे आणि आजच्या भौतिकवादी आणि स्वार्थी युगात समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या फाउंडेशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रोटी फाउंडेशन मुंबईच्या वतीने समर्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स, क्रीडा साहित्य आदी साहित्य वितरित करण्यात येत असतात. रोटी फाउंडेशन मुंबईचे संस्थापक पोलीस महासंचालक श्री डी शिवानंद यांच्या माध्यमातून रोटी फाउंडेशनचे समन्वयक सीएम बकेरिया, श्री संजय सरकार, श्री संजय पन्नासे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आज शूज व जॉमेट्री बॉक्स वितरित करण्यात आले. दरम्यान रोटी फाउंडेशनने शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर संपूर्ण सत्रात समर्थ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत खाद्य सामग्री व क्रीडा साहित्य पुरवले असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता जंजाळ यांनी माहिती देताना यावेळी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा आनंद झालेला आहे आणि अभ्यासात एकाग्रता वाढलेली असून विद्यार्थ्यांचा शाळेकडे कल वाढलेला असून यामुळे विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती दररोज असते, असेही जंजाळ यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद, माध्यमिक शाळेचे शिक्षक यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या रामटेक शाखेचे अध्यक्ष राजू कापसे, सचिव पंकज बावणकर, सदस्य सुरेंद्र बिरवणवार तथा सचिन चौरसिया उपस्थित होते. रोटी फाउंडेशनचे निस्वार्थ सेवेचे पाऊल. रोटी फाउंडेशनने निस्वार्थ सेवेचे हे पाऊल उचलले आहे. फाउंडेशनचा प्रमुख उद्देश गरजूंना पौष्टिक जेवण, न्यूट्रिशन, मल्टीव्हिटॅमिन तथा क्रीडा साहित्य देऊन विविध उपक्रमांद्वारे भारत देशामधून कुपोषण दूर करणे आणि विद्यार्थ्यांना निरोगी ठेवणे, आरोग्यदायी जीवन देणे यावर लक्ष केंद्रित करणे असा आहे. ते शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षा यांसारख्या क्षेत्रातही काम करतात. सर्वांचा सर्वांगीण विकास करावा या दृष्टिकोनातून रोटी फाउंडेशन कार्यरत असते. रोटी ROTI म्हणजेच रिटर्न ऑफ टाइमली इन्व्हेस्टमेंट, जे धोरणात्मक गुंतवणूक नियोजनाच्या महत्वाविषयी जागरूकता पसरवण्याच्या कार्याला, त्यांच्या समर्पणाला मूर्त रूप देते. त्यांचा असा विश्वास आहे की योग्य वेळी योग्य मदत करून व्यक्ती स्वतःचे आणि त्यांच्या प्रियजनांचे चांगले भविष्य सुरक्षित करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण समाजाला फायदा होतो. तर शाळा व्यवस्थापनाने मानले आभार. रोटी फाउंडेशनने शाळेतील मुलांची शैक्षणिक कामगिरी तर वाढवली आहेच, परंतु मुलांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील ते मदत करत असल्याचं समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांनी माहिती देताना सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की या फाउंडेशनने शाळेतील मुलांच्या भविष्यावर चांगली आणि दीर्घकाळ टिकणारी छाप पाडली आहे. रोटी फाउंडेशन आमच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली आहे. फाउंडेशनने पुरवलेल्या गोष्टींसह मुलांचा चांगला वेळ जात आहे. त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची सकारात्मक वृत्ती आणि कठोर परिश्रम शाळेत उत्साही व आनंदी वातावरण तयार करण्यास मदत करीत आहेत. त्यांच्या सहभागाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हाला यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल रोटी फाउंडेशन मुंबईचे त्यांनी आभार सुद्धा मानले आहेत. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.